पालघर स्थानकाजवळ मालगाडी रुळावरून घसरल्याने अपघात झाला। मालगाडी घसरल्याने पश्चिम रेल्वेच्या वाहतुकीवर मोठा परिणाम झाला। जवळपास 4 तासानंतर पहिली वंदे भारत ट्रेन मुंबईच्या दिशेने रवाना झाली। रेल्वे प्रशासनाकडून रेल्वे रुळांची दुरुस्ती करण्याचे काम सुरू आहे। दोन दृश्य आपण पाहतोय। तब्बल 4 तास वाहतूक विस्कळीत होती। 4 तासानंतर पहिली वंदे भारत ट्रेन मुंबईच्या दिशेने रवाना झाली। पालघर रेल्वे स्थानकामध्ये आज सायंकाळी 5च्या सुमारामध्ये मालगाडीचे जवळपास 7 डबे रुळावरून घसरले असल्यामुळे जे विरारवरून डहाणू आणि डहाणूवरून विरारकडे येणारी जी रेल्वे सेवा जी आहे ही पूर्णपणे विस्कळीत झालेली आहे। संध्या 6च्या नंतर जवळपास विरारवरून ज्या डहाणूकडे जाणाऱ्या ज्या रेल्वे आहेत ह्या या ठिकाणी रद्द करण्यात आला असल्याचं रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे। आता जवळपास रात्रीचे 10:30 वाजत आहेत, तरीही आपण जर समोर बघितला तर एक जयपूर ही जी मेन एक्सप्रेस जी आहे ही सुद्धा विरार रेल्वे स्थानकामध्ये अनेक वेळापासून थांबलेली आहे। विरार ते चर्चगेट पर्यंतच्या सर्व लोकल जे आहेत ह्या सुरळीत सुरू आहेत, मात्र विरारवरून डहाणूकडे जाणाऱ्या लोकल ह्या पुढील आदेश येईपर्यंत ह्या रद्द करण्यात आला असल्याचं रेल्वे प्रशासनाकडून विरार रेल्वे स्थानकामध्ये सांगण्यात येत आहे। त्यामुळे अनेक प्रवासी जे आहेत हे डहाणूकडे जाणारे ताटकळत बसले असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। अनेक पालघरवरून अनेक प्रवासी जे आहेत रेल्वे सेवा सुरळीत नसल्यामुळे काही जणांनी रिक्षा बस याचा आधार घेऊन हे विरारपर्यंत आला असल्याचं सुद्धा सांगण्यात येत आहे। आता पालघर रेल्वे स्थानकामध्ये रेल्वे प्रशासनाकडून जे घसरलेले जे रूळ आहेत हे जे मालगाडीचे डबे आहेत हे पूर्ववत करण्यासाठी कसोशीचे प्रयत्न सुरू आहेत, मात्र ते कधीपर्यंत ही रेल्वे सेवा व्यवस्थित सुरळीत सुरू होईल हे मात्र सध्या तरी सांगणं कठीण होत असल्यामुळे प्रवाशांमध्ये मात्र एक गोंधळ निर्माण झाला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट चरणसह विजय गायकवाड, TV9 मराठी, विरार।